नमस्कार. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सध्या राज्यामध्ये या योजनेची प्रचंड चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजक बनण्याची ही एक खरोखरच मोठी संधी आहे. पण जितकी चर्चा तितकेच प्रश्नही निर्माण झाले आहेत, बरोबर? म्हणूनच आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात आपण थेट अधिकृत आणि मूळ माहितीच्या आधारे यामागचं नेमकं सत्य काय आहे हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सर्वात आधी जो प्रश्न सर्वांच्या मनात घोळतोय तो म्हणजे हे अर्ज नेमके सुरू कधी होणार. बघा, लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, हे साहजिकच आहे. योजनेची घोषणा तर झाली, पण अजून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच न झाल्यामुळे थोडी चिंता आणि संभ्रम निर्माण झालाय. म्हणूनच अफवांना बळी न पडता ही वस्तुस्थिती काय आहे हे आपण आत्ता पाहणार आहोत. तर आपल्या विश्लेषणाचा पहिला भाग आहे या योजनेविषयी सध्या सुरू असलेला गोंधळ आणि त्यामागची खरी परिस्थिती. सध्या ग्रामीण भागात काही अफवा अक्षरशः वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. पहिली अफवा म्हणजे ही योजनाच बंद झाली आहे का, आणि दुसरी, अर्ज भरण्यासाठी कुठल्या तरी विशिष्ट एजंटकडेच कागदपत्रे द्यावी लागतील का. तर अधिकृत माहितीनुसार सांगायचं झालं तर ह्या निव्वळ अफवा आहेत. या योजनेचा मुख्य उद्देशच लाभार्थ्यांना थेट फायदा पोचवणं हा आहे. त्यामुळे अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून अजिबात काळजी करू नका. आणि याच अनुषंगाने आपला पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे एजंट्सपासून सावधान. आता ही तुलना बघा. एका बाजूला असे काही खाजगी एजंट्स आहेत जे अवाढव्य फी उकळतात, अनधिकृत प्रमाणपत्रे देतात आणि सर्वात भयंकर म्हणजे या प्रक्रियेत वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. हा एक मोठा धोका आहे. या उलट दुसऱ्या बाजूला शासनाचे अधिकृत महाडीबीटी पोर्टल आहे. हे कसं आहे तर पूर्णपणे मोफत, थेट, अत्यंत सुरक्षित आणि आपण घर बसल्या ऑनलाईन वापरू शकतो असं. त्यामुळे खोट्या प्रमाणपत्रांसाठी पैसे उधळण्यापेक्षा थोडी वाट पाहून अधिकृत प्रक्रियेने जाणं कधीही शहाणपणाचं ठरेल, नाही का? पण मग एक साहजिक प्रश्न पडतो, जर शासनाचं पोर्टल इतकं सुरक्षित आणि चांगलं आहे तर मग अर्ज प्रक्रियेला एवढा उशीर का होतोय? चला आपला पुढचा भाग पाहूया, महाडीबीटी पोर्टल आणि हा होणारा विलंब. या विलंबाचा थोडा घटनाक्रम समजून घेऊया. मूळ माहितीनुसार 1 मे 2026 ही या योजनेसाठी सुरुवातीची तारीख मानली गेली होती. नंतर असा अंदाज होता की 20 मे रोजी म्हणजेच पशुसंवर्धन दिनाच्या मुहूर्तावर ही योजना सुरू होईल. पण अद्याप काही तांत्रिक काम बाकी असल्याने त्या दिवशीही अर्ज सुरू झाले नाहीत. आता तुम्ही म्हणाल असं का? तर काळजीचं कोणतंही कारण नाही. आगामी काळात याची अधिकृत सुरुवात नक्कीच होणार आहे. या विलंबाचं एकमेव मुख्य कारण म्हणजे पोर्टलचं तांत्रिक काम. बघा, महाडीबीटी पोर्टल हे एक अत्यंत स्वतंत्र आणि अद्ययावत असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. जेव्हा राज्यभरातून एकदम अर्ज येतील तेव्हा प्रणालीत कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेतली जात आहे. म्हणूनच सध्या या पोर्टलमध्ये काही महत्त्वाच्या तांत्रिक दुरुस्त्या आणि सुविधा सुधारण्याचं काम अगदी युद्धपातळीवर सुरू आहे. म्हणजे हा विलंब केवळ तांत्रिक कारणांसाठी आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आता हे तांत्रिक बिघाड एकदा का दूर झाले की मग पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे ही अर्ज प्रक्रिया नेमकी कशी असेल. ही अर्ज करण्याची पद्धत खरंच अत्यंत सोपी आणि थेट असणार आहे. पहिली पायरी म्हणजे वर्तमानपत्रातील अधिकृत जाहिरातींची प्रतीक्षा करणं. दुसरी पायरी शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलला भेट देणं. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट घरबसल्या आपला ऑनलाईन अर्ज भरणं. बघा, ही प्रणाली प्रत्येकाला स्वतःहून अर्ज करण्यासाठी सक्षम करते. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मची किंवा एजंटची अजिबात म्हणजे अजिबात गरज भासणार नाहीये. आणि हो, शासनाचा दृष्टिकोन या बाबतीत पूर्णपणे पारदर्शक आहे. पशुसंवर्धन विभागाचे किरण पाटील साहेब यांचं हे अधिकृत विधान बघा. ते स्पष्टपणे म्हणतात, हे पोर्टल गुपचूप सुरू होणार नाही आणि गुपचूप अर्ज देखील भरले जाणार नाहीत. वर्तमानपत्रांमधून रीतसर जाहिराती दिल्या जातील. थोडक्यात सांगायचं तर अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अगदी तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला याची स्पष्ट माहिती दिली जाईल. त्यामुळे काहीतरी आपल्या नकळत होऊन जाईल ही भीती मनातून पूर्णपणे काढून टाका. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, आणि तो म्हणजे आपण आता नेमकी कोणती तयारी करायला हवी. सध्या जो वेळ मिळालाय त्यात ही पूर्वतयारी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक पशुपालकांकडे अजूनही आवश्यक कागदपत्रे तयार नाहीत. तर या वेळेचा एक चांगली संधी म्हणून वापर करा. योजनेचे पात्रतेचे निकष काय आहेत ते तपासा, जमिनीच्या मालकीचे नियम नीट समजून घ्या आणि 7/12 उतारा किंवा आधार कार्ड यांसारखी जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती आत्ताच गोळा करून ठेवा. विहित नमुने डाउनलोड करून ठेवा. बघा, ही तयारी जर तुम्ही आधीच करून ठेवलीत ना तर तुमचा अनावश्यक खर्चही
वाचेल आणि ऐनवेळी घाईगडबडीच अर्ज अपात्र ठरण्याचा धोकाही राहणार नाही. तर या विश्लेषणाच्या शेवटी आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो. आगामी अधिकृत सुरुवातीसाठी तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे खरोखरच पूर्णपणे तयार आहेत का? विनाकारण घाबरून जाण्यापेक्षा किंवा खोट्या अफवांवर विश्वास ठेवून चुकीच्या मार्गाला लागण्यापेक्षा आपली कागदपत्रे भक्कम ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा. हाच सर्वात शहाणपणाचा मार्ग आहे. जेव्हा शासनाची अधिकृत घोषणा होईल तेव्हा सर्वात आधी पात्र ठरण्यासाठी खऱ्या अर्थाने कोण तयार असेल याचा विचार नक्की करा आणि आजच पूर्वतयारीला लागा.